नमस्कार. आज आपण नवरात्र विशेष उपवासाची पूर्वतयारी म्हणून उपवासाचं भाकरीचं पीठ बनवणार आहोत. याला आपण भगरीचं पीठ पण म्हणतो. तसेच आपण यासोबतच लागणाऱ्या उपवासाच्या ज्या कोरड्या चटण्या आहेत त्या पण दोन प्रकारच्या चटण्या तयार करणार आहोत. आणि दुसरं पीठ आहे हे जे उपवासाचं प्रीमिक्स आहे. यापासून तुम्ही इडली, उपवासाची इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पे किंवा घावन कोणतेही पदार्थ अगदी सहज बनवू शकता. या पिठाची तुम्ही खुसखुशीत अशी चकली पण बनवता येते. तर मग अशा बऱ्याचशा रेसिपी मी माझ्या सुषमाज किचन चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासोबतच आपण उपवासाचे जे खारे शेंगदाणे असतात अगदी भट्टीत बाहेर जे मार्केटला मिळतात भट्टीत भाजलेले, त्याच पद्धतीनं हे आपण खारे शेंगदाणे पण बनवलेले आहेत. आणि त्यासोबतच आपण उपवासाचा चिवडा आणि लाडू बनवलेले आहेत. हे सगळे जे पदार्थ आहेत तुम्ही व्यवस्थित महिनाभर पण स्टोअर करू शकता. पूर्ण रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये